वारीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय। बघा आमची वारी निघलेली आहे गावातली, बघू शकाल वारीचा आनंद आपण मुलं घेत आहेत। मात्र साहेबांच्या घरावर वारी आलेली आहे, काय भाग्य असतील वारीचं, म्हणजे काय घरोघरी आज वारी पोचलेली आमच्या गावातली। मी पिछल्या वर्षी व्हिडिओ करतोय, मस्त लाईक येतात, सबस्क्राईब येतात, पाहू शकाल आषाढी एकादशी पदाजी पांडुरंग निंबेकर इंग्लिश मीडियम स्कूल, पिपील इंग्लिश मीडियम स्कूलची निघालेली ही पंढरीची वारी खूप सुंदर, गर्दी, उत्साह आणि पावसाळ्यामध्ये मुलं न डगमगता या वारीचा आनंद घेताना गावातील गायक आमचे जगदीशजी बुवा वारीचा आनंद पंढरपूरला भले जाईल किंवा नाही, पण आज प्रत्यक्ष भेटी लागेल जीवा लागेल दिसते असं पाहे रात्रंदिवस वाटत होती। बुवा काय म्हणणार, ही वारी आज आपल्या घरोघरी आलेली आहे। पंढरपूरला आल्यासारखं वाटतंय, जे जे लोक जात नाही त्याचं दर्शन होतंय आणि मुलांचं सहकार्य, शिक्षकांचं त्यांचं नियोजन पाहून खूप धन्यवाद। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। खरंच आज वेळ लागली आहे, भेटी लागेल जीवा लागेल दिसते असं पाहे रात्रंदिवस वाटत तुझी अशी ही पंढरीची वारी पीपीएल इंग्लिश मीडियम स्कूल सर्व शिक्षक वृंद आणि सर्वांनी बघा विठू माऊलीचं प्रत्यक्ष दर्शन घडलेलं आहे। आज विठू माऊलीचे दर्शन आपण घेऊ शकाल, असा पूर्णपणे महिमा लहान लहान मुलांनी भर पावसामध्ये न डगमगता, बरं झाला माणूस पाऊस नाही झाला, गरीबाच्या घरी कधी नसता आला। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम वेशभूषा रुक्मिणी मकर कुंडल तलपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, अशा सर्व खऱ्या अर्थानं लहान लहान मुलांनी वेशभूषा आमच्या प्रिन्सिपल टीचर 15 मिनिट्स देखील त्या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील खरं म्हणजे स्वागत आहे वारीच्या माध्यमामधून। त्यांचं फार मोठं योगदान आहे त्या शाळेला, प्रत्येक कार्यक्रमात त्यांचं योगदान असतं आणि म्हणून ही खूप सुंदर अशी आषाढीची वारी आमच्या विश्वी गावाच्या नगरामध्ये फिरताना पाहायला मिळते। दिंडी अशी शांत जाता कामा नये, वारकऱ्यांचं गजन ताल मृदुंगाचं आणि गजन झाला पाहिजे। पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, हा आवाज आहे भक्तांचा। अशी दिंडी शांत जाता कामा नये, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल। लहान लहान मुली बघा ना किती सुंदर नटून तटून तुळशी माळा गळ्यामध्ये घालून, बघा फुलपाखरू आमच्या शाळेतली फुलपाखरू बघा, फुलपाखरू बघायला भेटतात। देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा। बघू शकाल आमची आहे का नाव विसरली की सरांची आमची संदीपची मुलगी आहे, RSPचे 2 घटक परत 9वीला तर गेलेले आहेत। बघू शकाल आता आपण आज मी पण संध्याकाळी वारीला पंढरपूरला निघतोय, पण आज या लहान मुलांचा दरवर्षी व्हिडिओ करतो तसा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आहे। व्हेरी गुड। गावातील माता भगिनी देखील या वारीचा आनंद घेतात। पंढरपूरला जाताना आलं तरी चालेल, पण आज इथे प्रत्यक्ष दर्शन या वारीच्या माध्यमामधून होताना पाहायला मिळतं। शाबा व्हेरी गुड। आमची पिकू दिव्यांका, येस, लहान मुलांचा हा आनंद विठू माऊलीला डोक्यावरती घेतलेला आहे। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मी काल मी येणार होतो तर आता आलेलो आहोत मी। पुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ईशान ठाकूर आहे माझा मुलगा, बाईक करतोय। ईशान रामकृष्ण हरी, कसं वाटतं? मजा वाटतं का? खूप गर्दी, डोक्याची टोपी कुठे पडली? खूप सुंदर पद्धतीने वेशभूषा सगळी मुलं आनंद घेताना पाहायला मिळतात।
विठ्ठल नामाचा जयघोषात निघालेली आमच्या विष्णू इंग्लिश मिडियम स्कूलची जी पंढरीची वारी, सर्व टीचर देखील त्या विठ्ठल नामामध्ये तल्लीन झालेले आहेत. एक हरी विठ्ठल. आज मिलिटरी स्टाफ मागवलेला आहे, सध्या व्हाईट मध्ये आहेत, सर्व टगोर आहे. RSP चे सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी गणवेश परिधान करून मस्तपैकी या वारीचा आनंद घेताना. कदाचित तुम्हाला ही वारी आमची आवडेल गावाची, दरवर्षी असते, मी दरवर्षी व्हिडिओ करतोय. तर यंदा जरा वेगळ्या लुकिंग मध्ये पावसाने थोडीशी उपस्थिती लावलेली आहे, ते पावसाचं देखील स्वागत करणं काळाची गरज आहे. रामकृष्ण हरी मंडळी कंटिन्यू बघत राहा आपल्या चॅनलला. हो, कल्पना म्हणजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज काय भाग्य बघा, वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसाला प्रसाद वाटताना पाहायला मिळतात. हे भाग्य वाढदिवसाचे आज खरं म्हणजे. गावातील महिला भगिनी तमाम मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायाची ही परंपरा आपल्या 3-4 वर्ष मी नेहमी कंटिन्यू करून देतोय. आमच्या लहानपणी असं आम्हाला बघायला मिळलं नाही, आमच्या वेळी पद्धत नव्हती अशी. म्हणून लहानपणी देगा म्हणजे साखरेचा रवा असं म्हणतात, तेच खरं. आणि खूप खूप मस्त एन्जॉय करतात लहान मुलं. आषाढी कार्तिकी भक्तजन येथे विश्वी नगरीला बिंदुंनी विठ्ठल नामाचे जय घोषात. असाच भक्ती मार्ग पुढे चालू राहू द्या, अवश्य ही नक्कीच. नम्र विनंती. बायकोचा कृष्ण हरी, हा कृष्ण हरी. आणि बघायला गर्दी बघा, गर्दी बघा, पाहायला लागल्या अख्ख्या गर्दी. आमच्या आई माऊलीच्या प्रांगणातून चाललेली वारी. मरवाई माता नवसाला पावते, हाकेला धावते, ती संकटात उभी राहते, तीच मरवाई माता आज तिच्या मठाजवळून ही पालखी चाललेली आमची. काय जोश आहे मुलांमध्ये. मुलांच्या अंतकरणापासून खऱ्या अर्थाने विठ्ठलाचा जयघोष पाहायला मिळतो आपल्याला. बजाव बजाव. बघू शकाल आपण, गर्दीच गर्दी आहे संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांची. पंढरीची वारी आमच्या मंदिरासमोर आहे. गर्दी आज कुपिम इंग्लिश मिडियम स्कूलची वारी आहे. खूप सुंदर आनंदाचा पर्वकाळ पाहायला मिळतोय. आता रिंगण होईल, तिथे काही ड्रामा होईल आणि ते तुम्हाला बघता येईल. त्यामध्ये चांगल्या वेशभूषा केलेले आहेत. त्याचा तुम्ही अवश्य माझ्या युट्यूबच्या चॅनलला लाईक करा, डॅडी दाखवला आणि बघू सगळा आनंद त्याचा. आपण आपलं जाऊया, बघण्याचा आनंद घेऊया. कसं वाटतं? वेशभूषा केली आज खूप चांगला दिवस आहे. तुला विठ्ठल मागलं होता आलं, कसं वाटतं स्वतःला? कोणी केली मेकअप? खूप सुंदर मेकअप केली, जबरदस्त. नमस्कार, कसं वाटतं? मेकअप कोणी केली? खूप सुंदर, मस्त एन्जॉय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
राजा पंढरीचा जय घोष चालू आहे या धामस महाराजा हिंदू माऊलींच्या गजराचा. नमस्कार. माझा मित्र विलास, काय वारीबद्दल काय आनंद आहे आजचा? आता जातात बोल, वारीचा आनंद आपल्या गावातील पोरांची लहान मुलांचा आनंद काय सांगतो? वातावरण असं म्हटलंय साधू संतांनी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आज हे लहान संत इंग्लिश मिडियम मदाजी पांडुरंग मुंबईकर काय शाळेतली लहान मुलं मुली सुंदर साधू संत त्या लहान वयात बघायला मिळते. म्हणजे पंढरपूरचं जसं वातावरण, कसं वातावरण? सुंदर असं वातावरण आणि आध्यात्मिक वातावरण. पुरातन साधू संत जसे होऊन गेले, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, जसं विश्वामध्ये ठासून बसलेलं पंढरपूरचा, तसा हा विश्वामध्ये ठासून बसलेला, ज्याचा विलय होत नाही, अंत होत नाही, असा हा पांडुरंग विठ्ठल हा सर्व घटामध्ये सारखाच आहे. एवढंच मी म्हणणार आहे. वातावरणाचा आनंद सर्वांनी घ्यायला पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. त्याच्यामध्ये तुम्हाला तो ड्रामा बघायला मिळेल. संत तुकाराम महाराजांच्या गाथा व इंद्रायणी डोहामध्ये कशा बुडवल्या आणि त्या कशा तरंगल्या ते या गाथ्यामधून या ड्रामामधून बघता येतील. अवश्य बघा. संपन्न रामेश्वर शास्त्री यांचं देऊ गावातर्फे स्वागत करतो. याची आपल्याला पूर्वीच याचा अर्थ कल्पना दिली होती. कसली याचा अर्थ कल्पना? ज्याच्या तोंडी त्याचीच आपण माहिती होते. मी याचे सर्व दोष तुमच्यावर येणार. माझ्यावर? हो, तुमच्यावर. देऊन त्या सगळ्या ब्रह्मगुणावर तुम्ही हे त्याचे चाले चालू दिले. सामान्य माणूस किती मूर्ख असतो याची उत्कृष्ट साक्ष आहे. या तुकारामांचा हिंसा करावाच आहे. हा बाबा इथं बसलाय वय आणि मग तुम्हाला इतकं हुडकलं की नाही. अगं काय लावले? सकाळच्या बारी बाहेर पडला ते रात्र झाली तरी मी तुम्हाला घर आठवत नाही वय. आणि हे काय या गाथा हायतच का सांगतीला? अहो काय परमार्थ लिहितात त्यात काय माहिती. अहो काय परमार्थ लिहितात त्यात काय माहिती. या अभंगांचा तर फार कट्टाळा आलाय मला. या वयात जणू सवतच आहेस माझ्या. अगं अभंग नाही चुकलं माझं. अभंग का काय म्हणतात त्याला, चुकलेच म्या. आणि काय हो तुम्हा समजायला सांगून इथले म्या या बुवाच्या नादी लागू नका. पण नाही, बुवाने तर टाकलाय संसार उघड्यावर. आता तुम्ही बी टाका. पांडुरंग 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 पांडुरंग. या इटूच्या बद्दल एवढं बोलते म्या तरी काय फरक पडतो का? हा आपल्या चिपल्या घेऊन बसलाय थंड. झाला अवले अगं कशासाठी हा आता पिता? हा टाळ शिंपल्यांचा गजर पांडुरंगाचे दर्शन घडवतो. हे तुला दिसत नाही का ग? हा ठाव आहे मला. म्हणे पांडुरंग दिसतोय. अहो उजेड पडलाय त्या काळाचा. बस करा हे भजन कीर्तन आणि चला घरला. तुमचं काय, चला निघा. काय पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे ना. आणि काय अरे थांब ठेव तू. आणि काय हो काय बी झालं तरी कशाला इंद्रायणी काठी यायला पाहिजे. ठीक आहे तुमचा अभंग वाहून येणार आहे का पांडुरंगाकडे? चला आता उठा.
तुकोबा त्याचे आजही सांगतो ही अभंग आणि निर्माण करून तू वेळवाणीचा अपमान केलास. रामेश्वर शास्त्री, तुम्ही पंडित आहात, विद्वान आहात, तुमच्या आज्ञेचं पालन मी नक्की करू. चला आताच हे अभंग या इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकू. काय तुझा जशी असली इच्छा म्हणजे बुडवणार का गाता? आवडे अगं कशासाठी हात रागा? त्यांचे ते म्हणाले त्याप्रमाणे असेल. देवा भावाचा मुकेला देवा भावाचा मुकेला देवा भावाचा मुकेला भावाचा मुकेला पंच कमिटीने खऱ्या अर्थानं या ठिकाणी यावेळेला अल्पशा आहार आणला होता, खजूर चिवडा. त्यामधील वैभव मुंबईकर प्रतिक्रिया देतात. खऱ्या अर्थानं थोडासा पावसामुळे आवाज ब्रेक होतोय आणि खूप सुंदर त्यांची प्रतिक्रिया की असं दरवर्षी तुम्ही हा आयोजन करता आणि PPM इंग्लिश मीडियम स्कूलचं हे योगदान सर्व शिक्षक वृंदांना खऱ्या अर्थानं जातोय. आणि माझ्यासोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतोय वैभव मुंबईकर यांच्या काही प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. आवाजामुळे थोडासा तुटवडी लाभलाय. PPM इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन सन्माननीय प्रीतमजी टकले साहेबांनी दिलेल्या प्रतिक्रिया. पाऊस खूप पडत होता, त्यामुळं मायकांच्या सेन्सरमध्ये खऱ्या अर्थानं पाऊस गेला आणि त्यामुळे मॉइश्चर पकडलं, आवाज बाहेर नाही आला. पण सरांच्याही प्रतिक्रिया खूप सुंदर होत्या, आपण लाईव्हमध्ये ऐकू शकाल. माझ्या आवाजातून मी प्रतिक्रिया दिल्यात. प्रीतम सरांही खूप सुंदर दरवर्षीप्रमाणेच कमेंटमेंट केल्या की वेशवी ग्रामस्थ, वेशवी पंच कमिटी या सर्वांनी खूप सुंदर मेहनत घेतलेली आहे. अल्पशा आहार आणला, त्या सर्व वेशवीकरांचे मनापासून पंच कमिटीचे ग्रामस्थांचे आभार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. प्रीतमजी टकले सर, मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा तो प्रसंग आहे जेव्हा खऱ्या अर्थानं संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये खऱ्या अर्थानं विसर्जन करतायत आणि तेव्हा तब्बल 13 दिवस संत तुकाराम महाराज पांडुरंगाची आलवणं करतात. आता पांडुरंगा धाव, तुझी परीक्षा आहे. जर तू मला खऱ्या अर्थानं या प्रसंगात पावला नाहीस तर मी माझा प्राण त्यागेन, अशी करते भूमिका पांडुरंगाला त्या तुकाराम महाराजांनी केली जेव्हा संत तुकाराम महाराजांनी. आणि तो प्रसंग दाखवण्याचा खऱ्या अर्थानं पुरता प्रयत्न PPM इंग्लिश मीडियम स्कूलचा पाहायला मिळतोय. पाहत राहा तुम्ही, तुम्हाला आणखीन आनंद घेता येईल मंडळी. कारण कधी कधी हा इंद्रायणीचा डोहो दाखवलेला आहे, हा जो दिसतोय तो प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केला आमच्या स्कूलनं, PPM इंग्लिश मीडियम स्कूल, इंग्लिश मीडियम वेशवी. आणि त्यामध्ये आता त्या आपल्या ज्या ग्रंथ आहेत तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंगवाणी, त्या इंद्रायणीमध्ये अशा विसर्जित करण्यात आल्या, बुडविण्यात आल्या. परंतु प्रसंग इतका सुंदर आपल्याला पाहायला मिळेल की त्या खऱ्या अर्थानं कशा तरंगतील त्या या खऱ्या अर्थानं प्रसंगातून पाहायला मिळेल. संत तुकाराम महाराज आता आलवणी करतायत की भगवंता धाव, माझ्या संकटात उभं राहा आणि बघा हा हा म्हणता इंद्रायणीच्या डोहातून तब्बल 13 दिवसातून खरं म्हणजे त्या गाथा पुन्हा एकदा नदीच्या काठावरती आपल्याला सर्वांना पाहायला मिळाल्या. आणि तो प्रसंग आज या खऱ्या अर्थानं कार्यक्रमातून दाखवण्यात आल्या. वेशवी इंग्लिश मीडियम स्कूलची गावामध्ये निघालेली ही लहान मुलांची शालेय दिंडी आषाढी कार्तिकी निमित्त जसा प्रवास असतो भक्तांचा, तसा आज आषाढी निमित्त निघालेली खऱ्या अर्थानं ही 2026ची पंढरीची वारी बघू शकाल आपण. आता नजर हटवू नका, तुम्हाला पाहायला मिळतील इंद्रायणीच्या डोहातून अभंगवाणी कशा पद्धतीनं तरली. आणि म्हणून आज हा प्रसंग आपणास पाहायला मिळेल मंडळी. आवाज थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आवाजात, पण भावना दाखवण्याचा प्रयत्न, अर्थात त्यामधून निघालेल्या तुम्हाला ज्या काही आपल्याला प्रसंग आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न पुरतं राहिलेला आहे. बघा आता त्या नदीतून, नदीपात्रातून आपल्याला संपूर्ण विठू माऊलीचं आगमन झालेलं आहे. प्रसंग विठ्ठल धावून आलेला आहे संत तुकाराम महाराजांच्या हाकेला. हा प्रसंग आपण पाहत आहात.
विठू माऊलींची वेशभूषा लहान मुलांनी केलेली आहे शाळेतल्या. खूप सुंदर असं त्यांना वेशभूषेमध्ये बनविलेलं आहे. आणि पांडुरंगाचं वरद असतं तुकाराम महाराजांच्या डोक्यावरती होता आणि म्हणून आज त्या ग्रंथ पुन्हा एकदा त्या नदीतून आपल्याला तरताना पाहायला मिळतील. पाहू शकाल आपण. प्रसंग पाहत राहा. संपूर्ण पिक्चर बघितल्याशिवाय तुम्हाला त्याचा आनंद घेता येत नाही मंडळी. तसा माझ्या चॅनलमधून तुम्हाला संपूर्ण बघायला लागेल व्हिडिओ, तेव्हा त्याचा तुम्हाला आनंद घेता येईल. माईकचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक झाला होता. लाईट जात येत होती. पाऊस पडत होता. मुसळधार पावसामध्ये देखील लहान मुलं आमची डगमगली नाहीत. पाहू शकाल आपण. बघा, ह्याच त्या खऱ्या अर्थाने इंद्रायणीच्या डोहामध्ये तरंगत असलेली गाथा. भेटी लागे जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आणि संत तुकाराम महाराजांना इतका आनंद झाला आणि आवलीला सांगितलं, आवली बघ माझा पांडुरंग मला पावलेला आहे. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल माऊलींचं. आणि खऱ्या अर्थानं सर्वांना ते पटलं आणि भगवंत प्रत्यक्ष पांडुरंग संत तुकाराम महाराजांना खऱ्या अर्थानं प्रगट झाले आणि हाच प्रसंग दाखविण्यात आला.
PPM इंग्लिश मीडियम स्कूलची ही पंढरीची वारी, लहान मुलं खऱ्या अर्थानं पाहू शकाल. आषाढी एकादशीचा हा उत्सव खूप सुंदर पद्धतीनं नाचण्याचा धमाल. विठ्ठल 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 नामाचा जयघोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल अशा नृत्याचा आविष्कार पाहायला मिळतोय. खूप सुंदर आनंदोत्सव पाहायला मिळाला मंडळी. खूप सुंदर या कार्यक्रमाचा आपण आनंद घेतलात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गावातून पुन्हा एकदा शाळेकडे प्रस्थान करताना लहान मुलं लेझिम पथकावरती आणि नाशिक ढोलच्या आवाजातून खऱ्या अर्थानं आनंद घेतात. सर पाहू शकाल प्रीतम टकले सर आनंद घेताना आणि या कार्यक्रमाचा एक चांगला लेखाजोखा निर्माण करताना. लहान लहान मुली नऊवारू चापून चोपून शोला शृंगार करून नाकामध्ये नथ, कपाळाला चंद्रकोर अशा पंढरपूरच्या विठू माऊलीचा गजर करत वेशवी गावातून निघालेली ही PPM इंग्लिश मीडियम स्कूलची पंढरीची वारी. लाईक करा, सबस्क्राईब करा JD ठाकूर या चॅनलला आणि या चॅनलला सबस्क्राईब करताना त्या चॅनलचा आनंद घ्या. संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. आपली मुलं त्यामध्ये तुम्हाला दिसतील कदाचित. माझा मुलगा दिसतोय का, माझी मुलगी दिसतोय का या व्हिडिओमध्ये, त्यांना शोधा. प्रत्येकाला मी झूम केलंय, प्रत्येकाला स्लो मोशन केलेलं आहे. अगदीच सुंदर पद्धतीने व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि JD ठाकूर या चॅनलवरती आपण जाऊन वारंवार त्या व्हिडिओ बघत राहा ही तुम्हाला विनंती आहे. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पाहू शकाल बघा लहान मुलं आपल्याला हात करतायत सगळीजण. या गर्दीमध्ये संपूर्ण RSPचे ड्रेस 9वीचे विद्यार्थी घालून देखील चांगल्या पद्धतीनं एक लहान मुलांना त्याही देखील संरक्षण केलं, मार्गदर्शन केलं हेच म्हणू शकेन. इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक वृंद, प्रिन्सिपल प्रीतमजी टकले सर तथा प्रिन्सिपल तृप्ती मॅडम, तदनंतर आदरणीय चेअरमन चंद्रकांतजी मुंबईकर वर चॅरिटेबल ट्रस्ट जेम म्हात्रे साहेब, प्रीतमजी म्हात्रे साहेब, या सर्वांचं मेहनत. माझा स्वरूप ठाकूर मुलगा बघू शकाल हात करतोय. RSPचा ड्रेस घातलेला आहे त्याने सुद्धा. आणि पावसामध्ये लहान लहान मुलं छत्र्या घेऊन डोक्यावरती. संपूर्ण शालेय शिक्षक वृंद पाहू शकाल. विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे प्रोटेक्टेड करून संरक्षण त्यांचं केलं जातं आणि लगेचच शाळेमध्ये त्यांना घेऊन जाताना पाहायला मिळतात. कुठे जाऊ नका, पाहत राहा माझ्या JD ठाकूर चॅनलला. सबस्क्राईब करा. मी आपला जयदेश ठाकूर. अशाच व्हिडिओ बघत राहा आणि त्या व्हिडिओचा आनंद घ्या. आवडली तर लाईक सबस्क्राईब करत राहा आणि आपल्या जीवनाचा आनंद सार्थकी करा. आपला जीवन ही आपली संपत्ती, आपला परिवार ही आपली संपत्ती. आणि म्हणून पुन्हा एकदा जय जय राम, जय जय रामकृष्ण हरी. मंडळी बघा आमचा माझा मुलगा ईशान ठाकूर देखील हात करतोय. आज खूप आनंद घेतला त्याने देखील. ईशान ठाकूर नमस्कार. चला चला पुढे चला सर्वांनी. जवळजवळ आता पंढरीची वारी ही आमची संपत आलेली आहे. अर्थात जी गाव प्रदक्षिणा होती आमच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलांची ती संपत आलेली आहे. चला पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, आनंद घ्या. सुंदर अशा या वातावरणात आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघितला.